विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनमधील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपण अभ्यासलेला आहे, तो म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचा प्रूफ. ठीक आहे, हे तिन्ही जे रूल्स आहेत ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरमधील, हे खूप महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे, त्यांचा प्रूफ खूप महत्त्वाचा आहे, सोबत त्याचे एक्झाम्पल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. सो मागच्या काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला साइन रूल, त्यानंतर कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचे जे काही प्रूफ्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या प्रूफ नंतर आपल्याला ह्या रूलच्या बेसवरती जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर त्या प्रूफचे लेक्चर जर तुम्ही अभ्यासलेले नसतील तर ते लेक्चर जरूर अभ्यासा, कारण एक्झाममध्ये ह्यापैकी कोणता तरी एक रूल हमखास तुम्हाला विचारलेला असतो. ठीक आहे, सो ते लेक्चर्स व्यवस्थित अभ्यासा. मी एकदम इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, तिन्ही रूल मी 3 सेपरेट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर आज आपण डायरेक्टली एक्झाम्पलचा जो पार्ट आहे तो आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, तर बघा, मी 1 बाय 1 एक एक्झाम्पल घेतो साइन रूल आणि कोसाइन आणि प्रोजेक्शन रूलवरती. ठीक आहे, तिन्ही रूलच्या बेसवरती आपण एक्झाम्पल बघणार आहोत. सिंपल एक्झाम्पल आहेत. बघा फक्त कशा पद्धतीने ते सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे एक्झाममध्ये जर तुम्हाला जर विचारलं तर ते सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे, एकदम इझी आहेत. बघा फक्त साइन रूल काय आहे, कोसाइन रूल काय आहे, प्रोजेक्शन रूल काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, सो एक्झाम्पलकडे जाण्यापूर्वी आधी आपण ते रूल बघून घेऊया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित अप्लाय करता येतील. तर बघा, फर्स्ट आपण साइन रूल आपण अभ्यासलेला होता, बरोबर. साइन रूलचं स्टेटमेंट तुम्हाला माहीत पाहिजे व्यवस्थित. बघा, तर साइन रूलचं स्टेटमेंट बघा मी इथे राईट केलेलंच होतं. ठीक आहे, मागच्या लेक्चरचं आहे ते बघा. ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ठीक आहे, हा आपला साइन रूल आहे. यामधील स्मॉल ए बी सी हे आपल्या ट्रायंगलचे साईड्स असतात. ठीक आहे, ओके. आणि जे कॅपिटल ए बी सी ह्या ज्या टर्म्स आहेत हे आपले ट्रायंगलचे अँगल्स असतात, हे लक्षात ठेवा नेहमी. कळतंय. आणि या पद्धतीने हा साइन रूलचा फॉर्मॅट आहे. स्मॉल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. हा झाला आपला साइन रूल. ठीक आहे, या पद्धतीने आहे तो अँगल आणि साईडच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट जो रूल बघितला होता तो म्हणजे कोसाइन रूल. कोसाइन रूल कशा पद्धतीने आहे बघा, या पद्धतीने ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ए. ठीक आहे, म्हणजे इथे जी टर्म आपण घेणार आहोत त्याचं मल्टिप्लिकेशन इथे आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, इंटू कॉस ए. त्यानंतर सिमिलरली बी स्क्वेअरसाठी, त्यानंतर सिमिलरली सी स्क्वेअरसाठी स्टेटमेंट आहेत. असे 3 स्टेटमेंट आहेत कोसाइन रूलसाठी. ठीक आहे, ओके. या पद्धतीने आहे. लक्षात घ्या, कोसाइन रूल, साइन रूल किंवा प्रोजेक्शन रूल हे जे रूल्स आहेत हे कशा पद्धतीने मेमोराईज करायचे आहेत, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत हे मी तुम्हाला त्या प्रूफच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे, म्हणून मी सांगितलेलं आहे की ते लेक्चर जरूर अभ्यासा, म्हणजे तुम्हाला तो पॉईंट व्यवस्थित समजला जाईल. ठीक आहे, ओके. या पद्धतीने हा कोसाइन रूल आहे. आणि त्यानंतर लास्ट म्हणजे प्रोजेक्शन रूल. ठीक आहे, प्रोजेक्शन रूल बघा एकदम इझी आहे. या पद्धतीने अगेन प्रोजेक्शन रूलमध्ये देखील 3 स्टेटमेंट आहेत. ए साठी आहे, बी साठी आहे आणि सी साठी आहे. ए साठी काय आहे बघा, ए इज इक्वल टू बी कॉस सी. सी इथे कॅपिटल आहे हे लक्षात घ्या, प्लस स्मॉल सी इंटू कॉस कॅपिटल बी. या पद्धतीने हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे, अगेन इथे देखील तीच टर्म आहे, म्हणजे स्मॉल ए बी सी ह्या काय आहेत, साईड्स आहेत. आणि कॅपिटल ए बी सी हे काय असणार आहेत, त्या ट्रायंगलचे अँगल्स असणार आहेत. ठीक आहे, साईड्स ह्या स्मॉल लेटरने आणि अँगल्स हे कॅपिटल लेटर्सने डिनोट होत असतात. ठीक आहे, या पद्धतीने बघा मी इथे राईट केलेलंच आहे, ते लक्षात येते. या पद्धतीने ती कॉन्सेप्ट होती प्रोजेक्शन रूलसाठी, कोसाइन रूलसाठी आणि साइन रूलसाठी. तिन्ही रूल आता आपण बघितलेलेच आहेत. ठीक आहे, त्यांचा प्रूफ देखील आपण अभ्यासलेला आहे. आता त्याचे स्टेटमेंट आपण अभ्यासून घेतले. आता आपण जाऊया एक्झाम्पलकडे. 1 बाय 1 एक एक्झाम्पल घेऊया आणि त्यानंतर ते समजून घेऊया कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आधी मी एक्झाम्पल राईट करतो आणि त्यानंतर मग आपण त्याचं सोल्युशन बघूया. ठीक आहे, एकदम इझी आहे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा कशा पद्धतीने ते सॉल्व करायचे आहे. सो आधी आपण एक्झाम्पल राईट करूया. बघा, तर बघा इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, कशा पद्धतीने आहे मी फर्स्ट ऑफ ऑल आधी ते रीड करतो. ठीक आहे, व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या आणि त्यानंतर आपण त्याला सिम्प्लिफाय करूया. बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री
कॉमा अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ साइड्स. ठीक आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा, एक ट्रायंगल आपल्याकडे गिवन आहे, ट्रायंगल ए बी सी. ठीक आहे, तो कन्स्ट्रक्ट करूया आपण इथे जनरलमध्ये. ठीक आहे, सो आधी बघा स्टेटमेंट बघा. त्यानंतर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री, म्हणजे त्या ट्रायंगलमधील दोन अँगल आपल्याकडे गिवन आहेत, अँगल ए अँड अँगल बी. ठीक आहे, अँगल ए जो आहे तो आहे 30 डिग्री, अँगल बी आहे हा 60 डिग्री. आणि हे जर गिवन असेल तर आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड द रेशो ऑफ साइड्स, म्हणजे साईडचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. थोडक्यात आपल्याला त्या ट्रायंगलच्या साईड्स फाइंड करायच्या आहेत. कळतंय? या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे, हा क्वेश्चन आहे. आता बघा, सॉल्व करायचा आहे आपल्याला बाय साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलचा यूज करून. ठीक आहे, ओके. आता तुम्ही म्हणाल यापैकी आपल्याला नक्की कोणता रूल यूज करायचा आहे, नक्की साइन रूल यूज करायचा की कोसाइन रूल यूज करायचा की प्रोजेक्शन रूल. ठीक आहे, तिन्ही स्टेटमेंटमध्ये, तिन्ही रूलमध्ये, ठीक आहे, जे स्टेटमेंट आहेत त्यामध्ये स्मॉल ए बी सीच्या टर्म्स आहेत, कॅपिटल ए बी सीच्या पण टर्म आहेत. ठीक आहे, मग अशा वेळेस लक्षात घ्या, आपल्याला जे गिवन मटेरियल आहे त्यावरनं आपल्याला तो रूल चूज करायचा आहे. ठीक आहे, ज्या रूलने जास्त इझी जाणार आहे त्याचं सोल्युशन सॉल्व करण्यासाठी, तो रूल आपल्याला चूज करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. सो इथे फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण फिगर कन्स्ट्रक्ट करूया. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण रूल डिस्कस करूया. बघा, सो इथे गिवन काय काय दिलेलं आहे ते आधी राईट करतो. सो इथे गिवनमध्ये काय आहे आपल्याकडे, अँगल ए आहे. ठीक आहे, तो किती आहे 30 डिग्री, करेक्ट. त्यानंतर अँगल बी किती आहे, अँगल बी दिलेला आहे 60 डिग्री. एक अँगल अब्सेंट आहे, म्हणजे तो आपल्याकडे गिवन आहे, कोणता, ए बी दिलेला आहे, म्हणजे सी जो अँगल आहे तो आपल्याकडे ॲब्सेंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला बेसिकली फाइंड करावी लागेल. इझी आहे खूप. बघा, एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. ठीक आहे, तर ओके, बघा, ओके, ह्या पद्धतीने एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, याला आपण नाव देऊया ए बी सी. ठीक आहे, तर बघा इथे सपोज हा ए आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे बी आहे आणि इथे सी आहे. फिगर का ड्रॉ केलेली आहे म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे, अँगल ए जो आहे तो आपल्याकडे गिवन आहे 30 डिग्री. ठीक आहे, इथला जो अँगल आहे हा आहे 30 डिग्री. ठीक आहे, त्यानंतर अँगल बी आहे तो 60 डिग्री. इथे अँगल बी इथे आहे, हा आहे 60 डिग्री. ओके, अँगल सी आपल्याला माहीत नाही, तो आपल्याला फाइंड करता येईल. कशावरनं, बघा एकदम इझी आहे. आता आपल्याला इथे अँगल्स माहीत झाले टोटल की त्यावरनं त्याच्या साईड्सचं प्रोपोर्शन, म्हणजे ते जो रेशो आहे तो आपल्याला फाइंड करता येईल. ठीक आहे, मग इथे कोणता रूल आपल्याला यूज करता येईल, तर बघा जो साइन रूल आहे तो आपल्याकडे काय आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी आणि सी अपॉन साइन सी. या पद्धतीने इक्वलच्या कंडिशनमध्ये तो रूल आहे साइन रूल. ठीक आहे, तर वरती सर्व काय आहेत बघा, मी तो इथे राईट करतो, किंवा राईट करण्यापेक्षा बघा आपण इथे बघितलाच होता. ठीक आहे, मी तो डायरेक्ट तिथे नेतो तुम्हाला. बघा इथे बघा साइन रूलमध्ये ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी या पद्धतीने आहे. वरती न्यूमॅरेटरला जे एलिमेंट आहेत, ज्या टर्म्स आहेत ते सर्व काय आहेत, स्मॉल लेटर आहेत, म्हणजे साईड्स आहेत, बरोबर. आणि इथे डिनॉमिनेटरला कॅपिटल ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे, त्यावरती साइन फंक्शन आपलं आहे, म्हणजे अँगलवरती ते साइन फंक्शन आपलं आहे, बरोबर. आपल्याला याच्यापैकी काय काय माहीत आहे, इथे ए माहीत आहे, बी माहीत आहे, सी माहीत नाही पण तो फाइंड करता येईल. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरची प्रत्येक टर्म आपल्याला माहीत आहे. मग आपल्याला वरती ए बी सीच्या व्हॅल्यू आपोआप भेटतील. ठीक आहे, प्रोपोर्शनमध्ये. कळतंय, या पद्धतीने. सपोज जर आपण अदर रूल्स जे आहेत म्हणजे कोसाइन आणि प्रोजेक्शन तो जर कन्सिडर केला तर त्याने बघा कसं सिम्प्लिफाय करता येईल. तर इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअरच्या टर्ममध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जास्त टर्म कोणत्या आहेत, ए बी सीच्या आहेत, इथे पण बी सी आहे आणि इथे सिम्पली कॉस ए आहे. ठीक आहे, म्हणजे यावरनं आपल्याला फाइंड करण्यासाठी अवघड जाईल. ठीक आहे, किंवा कोसाइन रूलवरून फाइंड करणं देखील शक्य होणार नाही. कारण बघा हा जो आपल्याकडे गिवन काय आहे, अँगल गिवन आहेत. ठीक आहे ना, आपल्याला साईड फाइंड करायच्या आहेत आणि इथे जो कोसाइन रूल आहे तो जवळपास सर्व ज्या टर्म्स आहेत त्या सर्व साईड्समध्ये आहेत. ठीक आहे, अँगल फक्त इथे एकच आहे, म्हणजे आपण इथे जर व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यू फाइंड करणं अशक्य आहे. ठीक आहे, म्हणजे कोसाइन रूल आपल्याला थोडक्यात अप्लाय करता येणार नाही. ओके, कोसाइन रूल कॅन्सल झाला. आता आपण बघूया प्रोजेक्शन रूल अप्लाय करता येतो की नाही. तर बघा इथे
प्रोजेक्शन रूलने देखील सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, फक्त ते कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे. कारण इथे बघा बीने कॉस सीला मल्टिप्लाय आहे, स्मॉल सीने कॉस बीला मल्टिप्लाय आहे. आपण इथे सीची व्हॅल्यू पुट करू शकतो, बीची व्हॅल्यू पुट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे याने देखील आपण सिम्प्लिफाय करू शकतो, पण जास्त इझी आपल्याला साइन रूल जाणार आहे. तर आपण इथे हे जे एक्झाम्पल आहे हे आपण साइन रूलने सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे, तर बघा आधी आपण अँगल सी जो आहे तो आधी फाइंड करूया. ठीक आहे, तर अँगल सी कशा पद्धतीने फाइंड करणार आहोत, तर आपल्याला एक स्टेटमेंट माहिती आहे, एक रिलेशन माहिती आहे की ट्रायंगलचे जे अँगलची ॲडिशन असते ती टोटल ॲडिशन असते 180. ठीक आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. हे स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे. ट्रायंगलच्या अँगलची टोटल जे अँगल्स आहेत त्या अँगलची ॲडिशन किती असते, 180 असते. बरोबर, मग तेच स्टेटमेंट आपल्याला इथे यूज करता येईल आणि त्यावरनं आपल्याला अँगल सीची व्हॅल्यू भेटेल. बरोबर, वी नो किंवा आपण डायरेक्टली असं लिहू शकतो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती असणार आहे, 180 डिग्री. बरोबर, नेहमी हे लक्षात ठेवा, ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन ही असते 180. बरोबर, ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे लक्षात ठेवा. ओके, मग आता बघा अँगल ए आपल्याकडे 30 डिग्री आहे, अँगल बी 60 डिग्री आहे, ते इथे आपण पुट करून देऊया. इज इक्वल टू 180 लिहिता येईल. ठीक आहे, म्हणजे अँगल सीसाठी आपल्याला नंतर सिम्प्लिफाय करून अँगल सीची व्हॅल्यू भेटेल. बघा अँगल एची जी व्हॅल्यू आहे ती आहे 30 डिग्री. करेक्ट, त्यानंतर प्लस अँगल बी किती आहे, 60 डिग्री. त्यानंतर इथे अँगल सी माहीत नाही, तो ॲज इट इज ठेवूया. इज इक्वल टू आहे 180 डिग्री. बरोबर, आपल्याला अँगल सीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरोबर ना, इथे अँगल सी फाइंड करायचा आहे, मग तो आपण इथेच ठेवूया. अँगल सी इज इक्वल टू 180 इकडे. बरोबर, 180 डिग्री आणि इकडे बघा 30 इकडे प्लस आहे, तो ह्या साईडला आणूया 180 इकडे, म्हणजे किती होईल, तो मायनस होईल. बरोबर, किंवा एक लक्षात घ्या, आपण इथेच करूया. बघा या पद्धतीने 30 प्लस 60 किती होईल, ॲडिशन करून आपल्याला भेटेल 90 डिग्री. बरोबर, इथे प्लस म्हणजे आता हे 90 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. या पद्धतीने ते इक्वेशन भेटलं, रिलेशन भेटलं. आता अँगल सीसाठी इथे सिम्प्लिफाय करूया. बघा अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री आणि इकडे बघा आता हा जो 90 आहे तो कसा आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. बरोबर ना, आणि तो जर इकडे 180 इकडे आणला तर कसा होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजे इथे किती 90 डिग्री मायनस 90 डिग्री आणि 180 मायनस 90 किती भेटेल आपल्याला सोल्युशन, 90 भेटेल. बरोबर ना, म्हणजे अँगल सी जो आहे तो आपल्याला किती भेटला, 90 डिग्री. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला अँगल सी फाइंड करायचा होता. बघा आता तिन्ही अँगल आपल्याला फाइंड झालेले आहेत. अँगल ए आहे 30, अँगल बी आहे 60 डिग्री आणि त्यानंतर अँगल सी आपल्याला फाइंड झालेला आहे 90 डिग्री. बरोबर, आता आपल्याला साइन रूल अप्लाय करता येईल. बघा साइन रूल अप्लाय केल्यानंतर आपल्याला स्मॉल ए बी सीच्या व्हॅल्यू भेटतील. ठीक आहे, म्हणजे त्यांचा रेशो भेटेल आपल्याला. तर मी फर्स्ट ऑफ ऑल आधी जो साइन रूल आहे तो आधी राईट करतो. ठीक आहे, तर बघा साइन रूल आपल्याकडे काय आहे, साइन रूलचं स्टेटमेंट बाय साइन रूल A upon sin A is equal to B upon sin B is equal to small c upon sin C. करेक्ट, या पद्धतीने हा रूल आहे. सिम्पली आपल्याला ह्या रूलमध्ये व्हॅल्यू पुट करून द्यायचे आहेत. बघा व्हॅल्यू पुट करून दिल्यानंतर काय भेटेल आपल्याला, सो स्मॉल एची व्हॅल्यू माहीत नाही, ते ॲज इट इज ठेवूया. डिनॉमिनेटरला काय भेटेल, साइन ए. कॅपिटल ए म्हणजे किती, 30 डिग्री. ठीक आहे, इथे बघा 30 डिग्री. त्यानंतर इज इक्वल टू बी अपॉन साइन बीची व्हॅल्यू किती आहे, अँगल बी किती आहे, तर तो आहे 60 डिग्री. तो इथे पुट करून देऊया 60. त्यानंतर इज इक्वल टू स्मॉल सी अपॉन साइन कॅपिटल सी. सीची व्हॅल्यू किती आता फाइंड झाली होती, 90. ती आपण इथे पुट करू शकतो. बरोबर ना, 90 डिग्री. आता बघा
साइन 30ची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे, साइन 60ची व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि साइन 90ची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. आणि ह्या व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायच्या आहेत हे मी मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशनच्या लेक्चरमध्ये तिथे आपण अभ्यासलेलंच आहे. सो आपण इथे डायरेक्टली आता व्हॅल्यू घेऊयात. तर बघा नेक्स्ट पेजवरती तर आपल्याला या पद्धतीने भेटलेलं आहे. इथे लिहून ठेवतो मी, चालेल. साइन 30 साइन 90 इज 1. आता सिम्पली आपल्याला त्या रिलेशनमध्ये व्हॅल्यू पुट करून द्यायची आहे. म्हणजे काय भेटेल बघा. सो स्मॉल ए अपॉन साइन ए होता. साइन ए म्हणजे साइन 30 बरोबर 1/2 या पद्धतीने राईट करता येईल. इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन साइन 60 बरोबर ना √3/2. त्यानंतर इज इक्वल टू स्मॉल सी अपॉन साइन सी, ती 90 होतं साइन 90 आणि इथे येईल 1. ठीक आहे. या पद्धतीने तो रेशो भेटेल A/1/2 इज इक्वल टू बी अपॉन √3/2 इज इक्वल टू सी अपॉन 1. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजेच आपल्याला हे कशा पद्धतीने राईट करता येईल तर ABC A ॲज B ॲज C विच इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती 1/2. हे पण रेशो प्रोपोर्शनमध्ये या पद्धतीने लिहिता येईल. एची व्हॅल्यू किती 1/2. त्यानंतर इथे बीची किती √3/2. ठीक आहे. आणि इथे किती 1/1 असं लिहिता येईल. म्हणजेच किती आपल्याला लिहिता येईल ते 1. ठीक आहे. या पद्धतीने करेक्ट. म्हणजेच इथे आपल्याला स्मॉल ए बी सीच्या व्हॅल्यू कशा पद्धतीने भेटल्या तर एची व्हॅल्यू 1/2 ॲज √3/2 ॲज 1. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला इथे ह्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत ए बी सीच्या, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बघा आपल्याला हेच फाइंड करायचं होतं. आपल्याला काय रेशो फाइंड करायचं होतं बरोबर ना, साईडचा रेशो फाइंड करायचं होतं. तर ते या पद्धतीने भेटलेलं आहे. बघा एकदम सिम्पल आहे. आपल्याकडे गिवनमध्ये काय काय होतं, 2 अँगल गिवन होते. थर्ड अँगल आपल्याकडे गिवन होता, तो आधी आपण फाइंड केला. ठीक आहे. तो या पद्धतीने फाइंड केला. हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन ही 180 असते नेहमी. ठीक आहे. त्या रिलेशनने आपल्याला अँगल सी फाइंड झाला. ठीक आहे. सिम्पली त्यानंतर ए बी सीचे म्हणजे जे अँगल्स आहेत ते आपण साइन रूलमध्ये पुट केले आणि त्या व्हॅल्यू फाइंड केल्या साइन 30 साइन 60 साइन 90 आणि त्यानंतर सिम्पली आपण ते सिम्प्लिफाय केलं या पद्धतीने. A/1/2 इज इक्वल टू बी आपण म्हणजे या पद्धतीने आपल्याला ते टर्म्स भेटल्या आणि मग आपल्याला ए बी सीचा रेशो या पद्धतीने आपण डायरेक्टली राईट केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं होतं. एकदम इझी होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल नंबर 2 काय आहे बघा. इन अ ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सीमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ए इज इक्वल टू स्मॉल ए दिलेला आहे, ए इज इक्वल टू 2. त्यानंतर स्मॉल बी इज इक्वल टू दिलेला आहे 3, स्मॉल बी इज इक्वल टू 3 अँड साइन ए विच इज इक्वल टू 2/3. देन फाइंड अँगल बी. ठीक आहे. या पद्धतीने हा क्वेश्चन आहे. देन फाइंड अँगल बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या पद्धतीने आपण लिहूया. ठीक आहे. आपल्याला अँगल बी फाइंड करायचा आहे. गिवनमध्ये काय काय आहे बघा. सो सोल्युशन बघा. आता साइन ए दिलेला आहे म्हणजे आपल्याला इथे साइन रूल अप्लाय करता येईल. ठीक आहे ना, कारण इथे बघा स्मॉल ए बीच्या टर्म दिलेल्या आहेत आणि साइन ए फंक्शन दिलेलं आहे म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला साइन रूल अप्लाय करता येईल. सो आधी गिवन काय काय आहे ते आधी राईट करून घेऊया. ठीक आहे. टू फाइंड अँगल बी करेक्ट. या पद्धतीने ही पूर्ण टर्म आहे. बघा आता साइन रूल राईट करूया. तर या पद्धतीने बघा सिम्पली आपल्याला त्या साइन रूलमध्ये व्हॅल्यू पुट करून द्यायची आहे. सो बाय साइन रूल काय आहे. A/साइन ए बरोबर, B/साइन बी. आता सीची टर्म मी लिहित नाही. का लिहित नाही बघा. इज इक्वल टू C/साइन सी आहे बरोबर ना. पण इथे आपल्याला साइन ए त्यानंतर इथे स्मॉल ए आणि बी ह्याच टर्म गिवन आहेत बरोबर ना. आणि त्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केली इथे ह्याच टर्ममध्ये तरी आपल्याला ते सिम्प्लिफाय होणार आहे. कळतंय. म्हणजे आपल्याला सीची जी टर्म आहे इथे थर्ड टर्म जी आहे तिची काही गरज नाही आहे. लक्षात येते. तर मी लिहितो
इथे बघा साईन कॅपिटल सी. पण ह्या टर्मची आपल्याला काही गरज नाही, आपल्याला ह्याच वरनं ते सिम्प्लिफाय करता येईल कारण आपल्याकडे गिवनमध्ये तितक्याच व्हॅल्यू आहेत म्हणून लक्षात येते. तर बघा स्मॉल एची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 2 आहे, ती पुट करून देऊया. सो 2 अपॉन साईन एची व्हॅल्यू दिलेली आहे ती डायरेक्टली 2/3. ठीक आहे, म्हणून ती आपल्याला डायरेक्टली राईट करता येईल 2/3 विच इज इक्वल टू स्मॉल बी ती पण दिलेली आहे किती 3 अपॉन साईन. आता साईन बी नाही आहे म्हणून मी ती टर्म लिहिली, हे लक्षात घ्या. साईन बी ह्या टर्मकडे जायचंच नाही आहे, कळतं आहे या पद्धतीने, कारण आपल्याला तसे काय फाइंड करायचं आहे, अँगल बी फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आणि तो ह्या 2 रेशोवरनंच फाइंड होईल, कळतं आहे. म्हणजे आपल्याला सीचं जे काही प्रोपोर्शन दिलेलं आहे इथे रूलमध्ये ते घ्यायची काही गरजच नाही, हे लक्षात घ्या. ओके, मग आता बघा हे सिम्प्लिफाय करूया एवढं. तर इथे कशा पद्धतीने करता येईल, तर सिम्पली ही जी टर्म आहे ती या पद्धतीने राईट करता येईल. 2/1 इथे हा जो न्यूमरेटर आहे ना तो मी असं लिहिला 2/1 मल्टिप्लाय ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे जिने डिवाइड आहे ती अशी लिहितो मी मल्टिप्लायच्या लँग्वेजमध्ये या पद्धतीने 3/2. जर मल्टिप्लायमध्ये लिहायचं असेल तर डिनॉमिनेटरच्या टर्मचा इन्व्हर्स करायचा असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग तेच पद्धतीने केलं. 3/2 घेतला, 2/3चा इन्व्हर्स 3/2. ठीक आहे, विच इज इक्वल टू 3 साईन बी. आणि आता बघा इथे हा 2 गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला किती भेटेल 3/1 विच इज इक्वल टू इकडे 3 साईन बी. करेक्ट. आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया वाटलंच तर, म्हणजे काय भेटेल तर आपल्याला भेटेल 3 साईन बी. ठीक आहे, 3 इज इक्वल टू साईन बी आणि 1 × 3 आपल्याला भेटेल 3. अगेन हा 3 गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला काय भेटेल 3 कशा पद्धतीने कॅन्सल होणार आहे तर हा जो 3 इथे मल्टिप्लाय साईन बीला तो इकडे जाऊन कसा होईल डिवाइड होईल, म्हणजे या पद्धतीने भेटेल साईन बी 3/3 विच इज इक्वल टू 1. बरोबर, म्हणजे साईन बी इज इक्वल टू आपल्याला 1 भेटलं. आपल्याला अँगल बी फाइंड करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता इथून पुढे थोडंसं सॉल्व करावं लागेल. काय तर साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे तर सिम्पली साईन 90, कारण ते आधीच आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलंच आहे. सो वी नो इथे लिहितो बघा वी नो काय साईन 90 डिग्री. ठीक आहे, 90 इज इक्वल टू 1. सो इथे आपल्याला डायरेक्टली काय भेटेल अँगल बी. आपण कोणता अँगल भेटला म्हणजे आपल्याला 90 डिग्री. ठीक आहे, अँगल बी आपल्याला किती भेटला 90 डिग्री. बघा एकदम इझी आहे, या पद्धतीने आपल्याला ते होल एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं होतं. बघा आपल्याकडे स्मॉल ए बी ह्या टर्म्स गिवन होत्या. ठीक आहे, सोबत काय होता एक रेशो गिवन होता साईन ए. ठीक आहे, एक फंक्शन होतं साईन ए इज इक्वल टू 2/3 आणि त्यावरून आपल्याला अँगल बी फाइंड करायचं होतं. तर सिम्पली आपण साईन रूल यूज केला, त्याच्यातील फक्त ज्या फर्स्ट 2 टर्म्स आहेत त्याच यूज केल्या. ठीक आहे, ओके, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून दिल्या, सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला अँगल बीची व्हॅल्यू भेटली. एकदम इझी एक्झाम्पल होतं. ठीक आहे, ओके, तर अशा पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल नंबर 2 होतं. आता थोडंसं एक्झाम्पल जे आहे ना ते थोडंसं मॉडिफाय करूया, म्हणजे थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल याच रूलने आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. फक्त जो गिवन मटेरियल जे आहे ना ते थोडंसं वेगवेगळ्या लँग्वेजने आपल्याला गिवन असेल. तर बघा आपण 3rd नंबरचं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 3. सो एक्झाम्पल नंबर 3 व्यवस्थित समजून घ्या. ह्या टॉपिकवरती साईन रूल, कोसाईन आणि प्रोजेक्शन रूलवरती ह्याच टाईपचे एक्झाममध्ये विचारलेले असतील. फक्त ज्या व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या चेंज झालेल्या असतील, पण जो टाईप आहे एक्झाम्पलचा विचारण्याचा तो याच पद्धतीने असेल, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, सो आपलं एक्झाम्पल नंबर 3 बघा. इन अ ट्रायंगल ए बी सी आपण ट्रायंगलचं सोल्युशन फाइंड करतोय. बरोबर ना, आतापर्यंत आपण तेच बघतोय. सोल्युशन म्हणजे काय तर आपण साईड्स आणि अँगल्स फाइंड करत असतो. ठीक आहे, गिव्हन डाटावरनं. तर बघा इन अ ट्रायंगल ए बी सी आता काय दिलेलं आहे बघा, अँगल ए इज इक्वल टू 60 डिग्री. ए दिलेला आहे कॅपिटल 60 डिग्री. त्यानंतर स्मॉल बी इज इक्वल टू दिलेला आहे 3. त्यानंतर सी स्मॉल सी इज इक्वल टू आहे 8. ठीक आहे, इथे मी अँगल म्हणतो अँगल ए.
angle A is equal to 60, small b is equal to 3, small c is equal to 8, then find small a. ठीक है. Also find circumradius of the triangle. ठीक. या पद्धतीने हे होल एक्झाम्पल आहे. आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे बघा. आता इथे दोन व्हॅल्यू आपल्याला, दोन टर्म आपल्याला फाइंड करायचे आहेत. कोणकोणत्या? तर फर्स्ट म्हणजे आपल्याला स्मॉल ए फाइंड करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे साईड फाइंड करायची आहे. आणि ऑल्सो फाइंड सर्कमरॅडियस, म्हणजे आपल्याला सर्कमरॅडियस फाइंड करायचे आहे, हे लक्षात घ्या, ऑफ द ट्रायंगल. मग बघा सोल्युशनमध्ये आपल्याला गिवन जे काय दिलेलं आहे ते आधी आपण राईट करून घेऊया. ठीक आहे, आणि त्यावरनं डिस्कस करूया नक्की कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा सोल्युशन फॉर्म्युला म्हणजे कोणता रूल यूज करायचा आहे. ठीक आहे ना. सध्या हे एक्झाम्पलसाठी आपले ते रूल म्हणजे ते फॉर्म्युलेच आहेत. ओके. सोल्युशन. तर बघा गिवनमध्ये आपल्याला अँगल ए आहे. गिवन काय काय आहे आपल्याकडे? अँगल ए किती आहे? तो 60 डिग्री आहे. ओके. त्यानंतर साइड्स बी आहे, बरोबर. बी इज इक्वल टू 3. त्यानंतर सी इज इक्वल टू 8 दिलेले आहे. आणि आपल्याला टू फाइंड काय फाइंड करायचं आहे आपल्याला? ए इज इक्वल टू, ठीक आहे, अँड सर्कम रॅडियस ही टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, फाइंड करूया. सर्कम रॅडियस ही न्यू कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, ती देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो फर्स्ट आपल्याला आधी आपण ए फाइंड करूया, स्मॉल ए फाइंड करूया. बघा त्याच पद्धतीने आता इथे आपल्याकडे अँगल ए आहे, बी आहे, सी आहे. आपल्याला ए फाइंड करायचं आहे. तर बघा थोडंसं जे गिवन मटेरियल आहे ना त्यावरून आपल्याला लिंक लागते की नक्की आपल्याला कोणता रूल, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा आपल्याकडे स्मॉल ज्या टर्म्स आहेत, ठीक आहे ना, स्मॉल लेटर जे आहेत त्या जास्त प्रमाणात गिवन आहेत. ठीक आहे, आणि एक अँगल गिवन आहे. तर त्या फॉर्मॅटमधील एखादा रूल आहे का, काही स्टेटमेंट आहे का, ते आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. सो बघा जर साइन रूलचा जर विचार केला तर साइन रूलचं स्टेटमेंट काय होतं? बघा साइन रूलच्या स्टेटमेंटमध्ये काय आहे? स्मॉल ए अपॉन कॅपिटल ए, इकडे बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी, या पद्धतीने आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे बी आणि सीच्या व्हॅल्यू गिवन आहे, अँगल ए गिवन आहे. ठीक आहे, म्हणजे बघा ह्या टर्ममधील एक टर्म गिवन आहे, ह्या टर्ममधील एक टर्म गिवन आहे, ह्या थर्ड टर्ममधील इथे आपल्याला सी गिवन आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक टर्ममधील एक टर्म आपल्याकडे गिवन आहे. ठीक आहे. साइन रूलमध्ये जर कोसाइन रूलचा जर विचार केला तर कोसाइन रूलमध्ये बघा आपल्याकडे बी आहे, सी पण माहीत आहे. ठीक आहे, हे कोसाइन रूलचं फर्स्ट स्टेटमेंट. यामधील बघा आपल्याकडे गिवन एक्झाम्पलमध्ये गिवन काय आहे? बी गिवन आहे, सी गिवन आहे स्मॉल, त्यानंतर ए पण गिवन आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जर मी कोसाइन रूल जर यूज केला तर बघा डायरेक्टली आपल्याला इथे स्मॉल ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. कळते? म्हणून मी सांगतोय काय की गिवनमध्ये जे आहे एक्झाम्पलमध्ये ते आधी राईट करून घेत चला आणि त्यावरनं आपल्याला ठरवता येतं व्यवस्थित की नक्की आपल्याला कोणता रूल यूज करायचा आहे. साइन रूल यूज करता येईल की कोसाइन किंवा प्रोजेक्शन. कधी कधी दोन्ही रूल अप्लाय होत असतात. मग जो त्यापैकी जास्त इझी जाईल सिम्प्लिफाय करण्यासाठी, कॅल्क्युलेशन थोडंसं इझी जाईल, तो रूल आपल्याला चूज करायचा आहे, हे लक्षात ठेवा नेहमी. ओके, तर इथे आपल्याला आता कोसाइन रूल यूज करता येईल. कळतंय? या पद्धतीने प्रोजेक्शन करता येतो की नाही, कोणता तरी एक रूल जर आपल्याला भेटला तर काही हरकत नाही. ठीक आहे. इथे बघा आपल्याला बी आणि सी माहीत आहे. ठीक आहे, पण अँगल आपल्याला याच्यातला माहीत नाही. बघा इथे सी आहे, इथे बी आहे, तो आपल्याला फाइंड करावं लागेल. थोडंसं एक्झाम्पल ते लेंदी होईल प्रोजेक्शन रूलने. ठीक आहे, सो आपण फक्त कोसाइन रूलच आपण अप्लाय करूया. सो कोसाइन रूल काय आहे तर हे प्रोजेक्शन रूलचं स्टेटमेंट. ठीक आहे, कोसाइन रूलचा आपल्याला यूज करायचा आहे. सो बघा हे स्टेटमेंट व्यवस्थित बघून घ्या. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर हे स्टेटमेंट यूज करावं लागेल. लक्षात येते? हे दोन जे स्टेटमेंट आहेत रिमेनिंग ते आपल्याला यूज करता येणार नाही, कारण इथे बघा हा जो बी आहे तो इन टर्म सी एमध्ये आहे. आपल्याकडे जे गिवन आहे ना ते कोणत्या स्टेटमेंटमध्ये आहे ते स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं आहे. सो इथे ह्या स्टेटमेंटमध्ये गिवन आहे आपलं सर्व. ठीक आहे, म्हणून आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट यूज करायचं आहे. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, नंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन, इथे बी सी मायनस 2bc इंटू कॉस ए. ओके, मग आता ते स्टेटमेंट आपण घेऊया आणि एक्झाम्पल सिम्प्लिफाय करूया. बघा इथे सो बाय कोसाइन रूल
बाय कोसाइन रूल. तर बघा मी ते स्टेटमेंट लिहितो आधी. ए स्क्वेअर इज इक्वल टू ए घेतल्यानंतर इथे येतो बी, बरोबर ना, बी आणि सी, रिमेनिंग 2 एलिमेंट्स, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2bc इंटू कॉस ए. हे जे रूल्स आहेत ते व्यवस्थित पाठच करून टाका, म्हणजे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करता येतील. ठीक आहे, ओके. बघा आता याच्यामध्ये फक्त आपल्याला सिम्पली व्हॅल्यू पुट करून द्यायचे आहेत. ठीक आहे, व्हॅल्यू आपल्याला माहीतच आहे, बीची व्हॅल्यू माहीत आहे, सीची व्हॅल्यू माहीत आहे, पुट करून देऊया. बघा बी स्क्वेअर आहे, बीची व्हॅल्यू आहे 3, म्हणजे 3चा काय होईल, स्क्वेअर होईल, बरोबर, 3चा स्क्वेअर, प्लस स्मॉल सी आहे, स्मॉल सीची व्हॅल्यू आहे 8, 8चा काय होईल इथे स्क्वेअर होईल, 8चा स्क्वेअर मायनस 2 इंटू दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 इंटू 8. ठीक आहे, त्यानंतर कॉस अँगल ए आहे इथे आणि तो पण आपल्याकडे गिवन आहे. ठीक आहे, म्हणजे तो डायरेक्टली इथे राईट करता येईल, कॉस 60 डिग्री. करेक्ट. बघा पूर्ण जी राईट हँड साईड आहे ती आपल्याकडे कम्प्लिटली फिल झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे त्या सर्व व्हॅल्यू आपल्याकडे गिवन आहेत, म्हणजे आपल्याला ए व्हॅल्यू डायरेक्टली फाइंड करता येईल. ए स्क्वेअर भेटेल आधी. ठीक आहे, रूट आपल्याला अप्लाय करता येईल. ओके, बघूया. बघा इथे सिम्प्लिफाय करूया. 3चा स्क्वेअर 9, त्यानंतर 8चा स्क्वेअर 64 मायनस, आणि इथे बघा 2ने 3ला मल्टिप्लाय करा, 2 3चा 6, त्यानंतर 6 8चा 48, म्हणजे इथे मायनस आपल्याला 48 राईट करता येईल, त्यानंतर इंटू कॉस 60 आहे. ठीक आहे, आणि कॉस 60ची व्हॅल्यू किती असते, कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2, बरोबर ना, 1/2. कॉस 60ची व्हॅल्यू किती असते 1/2, ती इथे मी राईट करून ठेवली. ठीक आहे, ही 1/2 व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे. ओके, सो कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 ती इथे मी ब्रॅकेटमध्ये राईट करतो या पद्धतीने. ठीक आहे, आणि आता बघा 9 + 64 ही ॲडिशन आधी आपल्याला करून घ्यावी लागेल. ठीक आहे, आणि त्यानंतर हे सॉल्व करावं लागेल. सो इथे किती भेटेल 9 आणि इथे 4, तर इथे आपल्याला भेटेल 30, म्हणजे 6173, आणि त्यानंतर इथे -48 / 2 असं होईल, म्हणजे इथे जर 2ने जर डिवाईड केलं तर 2 2चा 4 आणि 2 4चा 8 24, आणि इथे 73 - 24 किती भेटेल आपल्याला इथे, तर हे जे सबट्रॅक्शन आहे हे आपल्याला भेटेल 49. ठीक आहे, आणि इकडे किती भेटते आपल्याला लेफ्ट हँड साईडकडे किती आहे, ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू 49 असेल तर एची व्हॅल्यू किती असेल, तर सिम्पली ए इज इक्वल टू आपल्याला भेटेल त्याचं रूट म्हणजे किती 7. ठीक आहे, म्हणजे ए भेटला आपल्याला. बघा इथे त्याला बॉक्स करून ठेवतो. सो आपल्याला एची टर्म कॅल्क्युलेट झाली, ए इज इक्वल टू 7, जे आपल्याला फाइंड करायचं होतं. बघा आपल्याला फाइंड तोच करायचा होता, फाइंड ए फाइंड करायचं होतं. एची व्हॅल्यू आपल्याकडे भेटलेली आहे 7. आता आपल्याला फाइंड करायचं आहे सर्कम रॅडियस. आता सर्कम रॅडियस काय आहे बघा, जो साइन रूल आहे तोच मॉडिफाय करून सर्कम रॅडियसमध्ये कन्वर्ट केलेला आहे. कशा पद्धतीने आहे मी ते राईट करतो. बघा सर्कम रॅडियस म्हणजे रॅडियसची कॉन्सेप्ट आहे इथे. ठीक आहे, जो ट्रायंगल आहे तो सर्कलच्या आतमध्ये कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला ही सर्कम रॅडियसची कॉन्सेप्ट तयार होत असते. ठीक आहे, हे स्टेटमेंट बुकमध्ये गिवन आहे साइन रूलचं. तर साइन रूल मी आधी राईट करतो तो. ठीक आहे, साइन रूलचं स्टेटमेंट आहे, त्यावरून ही सर्कम रॅडियसची कॉन्सेप्ट तयार झालेली आहे. बघा बाय साइन रूल काय आहे तो, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू स्मॉल सी अपॉन साइन सी, आणि इज इक्वल टू बघा हा झाला आपला साइन रूल. इज इक्वल टू हा अजून वेगळ्या लँग्वेजने या पद्धतीने आपण लिहितो 2r, कॅपिटल R, 2r. इथे r ही रॅडियस असते. ठीक आहे, 2 × r म्हणजे 2ने मल्टिप्लाय करायचं आहे त्या रॅडियसला. या पद्धतीने हा जो आहे साइन रूल आहे. ठीक आहे, हा जो r असणार आहे हा r सर्कम रॅडियस असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे. सो बघा
इथे आपण हा थोडक्यात एक फॉर्म्युला आहे पूर्ण. तर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. बघा आपल्याकडे काय काय माहीत आहे. आता बघा ए इज इक्वल टू साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. प्रत्येक टर्म कशी आहे इज इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे मी हा जो फॉर्म्युला आहे हा डायरेक्टली आपल्याला इथे आरची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे जर मी कोणता तरी एक रेशो कन्सिडर करतो, ठीक आहे. सपोज आपल्याला माहीत आहे आता स्मॉल एची व्हॅल्यू माहीत झालेली आहे, ठीक आहे. आणि इथे कॅपिटल एची पण व्हॅल्यू माहीतच आहे, ठीक आहे. म्हणजे ती गिवनच आहे ऑलरेडी. म्हणजे आपण हा जर रेशो चूज केला आणि तोच करावा लागेल बेसिकली, ठीक आहे. कॅपिटल ए कारण ते गिवनमध्ये आहे म्हणून आपल्याला हाच रेशो घेता येईल, ठीक आहे. विच इज इक्वल टू बघा प्रत्येक टर्म इज इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे मी डायरेक्टली ही फर्स्ट टर्म इज इक्वल टू काय घेऊ शकतो 2r घेऊ शकतो, बरोबर ना. इज इक्वल टू 2r या पद्धतीने, करेक्ट. आणि ही जर टर्म सिम्प्लिफाय केली एवढीच तर आपल्याला आरची व्हॅल्यू भेटेल. बघा कशा पद्धतीने इथे मी पुढे सिम्प्लिफाय करतो. स्मॉल ए म्हणजे किती आहे, स्मॉल ए आत्ताच फाइंड झाला 7. बघा 7 अपॉन साइन ए. साइन ए म्हणजे ए किती आहे आता इथे 60 डिग्री. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, साइन 60 म्हणजे आपल्याकडे बघा मी तिथे राईट करून ठेवतो साइन 60 डिग्री. आणि विच इज इक्वल टू किती आहे 2r आहे, ठीक आहे. आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो मी नेक्स्ट स्लाईडमध्ये घेतो बघा. सो साइन 60 बरोबर. साइन 60ची व्हॅल्यू किती असते, साइन 60 डिग्री म्हणजे किती, साइन 60 डिग्री म्हणजे √3/2, ठीक आहे. √3/2. मग आता बघा 2r इज इक्वल टू काय होतं ते 2r इज इक्वल टू 7/sin 60. 7/sin 60 बरोबर. 7/sin 60. Therefore 2r is equal to 7/sin 60ची व्हॅल्यू किती √3/2. ही टर्म यूज करायची आहे. सो √3/2. आता इथे बघा ही टर्म कशी सिम्प्लिफाय करायची तर मगाच्या सारखंच आपण सिम्प्लिफाय केलं त्या पद्धतीने 7/1 लिहिता येईल, ठीक आहे. विच इज त्यानंतर याला मल्टिप्लाय याचा इन्व्हर्स करायचा आहे म्हणजे 2/√3, करेक्ट. मल्टिप्लायच्या लँग्वेजमध्ये लिहिलं. इकडे किती आहे 2r आहे. तर इथे किती भेटेल आपल्याला बघा 7 2 14/√3 आणि इकडे किती आहे 2r आहे. आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे आरची. तर सो r इज इक्वल टू आता 2 ह्या आरला मल्टिप्लाय आहे बरोबर. इकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे असं भेटेल ते 14/√3 आणि ह्या होल टर्मला डिवाइड काय असेल 2 असेल बरोबर ना. या पद्धतीने बघा. तर मग आरची व्हॅल्यू किती भेटेल. सो r इज इक्वल टू मी मुद्दाम थोडंसं डिटेलमध्ये लिहितो आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी इझी जाईल, ठीक आहे. 14/√3 या पद्धतीने लिहून घेतलं कारण वरची न्यूमरेटरची टर्म फ्रॅक्शनमध्ये आहेच. डिनॉमिनेटरला ओन्ली 2 आहे. मग तो जर फ्रॅक्शनमध्ये राईट करायचा असेल आणि मल्टिप्लायच्या लँग्वेजमध्ये लिहायचं असेल तर मला मल्टिप्लाय डिनॉमिनेटरचा इन्व्हर्स. आता इथे 2/1 आहे बरोबर. म्हणजे इथे इन्व्हर्स करून 1/2 भेटेल, ठीक आहे. आणि ते 2ने या 14ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला किती भेटेल 2 1 2 आणि 2 7 म्हणजे आपल्याला भेटेल 7/√3. सो आता r इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला इथे r इज इक्वल टू आपल्याला भेटली व्हॅल्यू 7/√3, करेक्ट. ही झाली आरची व्हॅल्यू म्हणजे आपली सर्कम रेडियस कॅल्क्युलेट झालेली आहे. बुकमध्ये हे जे सोल्युशन आहे ते या पद्धतीने दिलेलं आहे बघा. मी ते पण एक्सप्लेन करतो. 7/√3 म्हणजे इथपर्यंत जे आहे ते आपण करेक्ट केलेलं आहे. बुकमध्ये या पद्धतीने दिलेलं आहे ते सोल्युशन 7/√3/3, ठीक आहे. याचा आणि याचा मिनिंग सेम आहे, दोन्हीचा मिनिंग सेम आहे. बुकमध्ये या पद्धतीने दिलेलं आहे. इथपर्यंत जरी सिम्प्लिफाय केलं तरी करेक्ट आहे. फक्त हे जे सोल्युशन आहे ते जर सिम्प्लिफाय केलं तर अगेन आपल्याला हीच व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे ना. बघा कशा पद्धतीने मी इथे ते सॉल्व करतो, ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत ठेवलं तरी चालेल. फक्त हे बुकमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला की बुकमध्ये असं दिलेलं आहे आणि आपण तर इथपर्यंत सॉल्व केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे नक्की कोणाचं चुकलं हे कळणार नाही. तर दोन्ही सोल्युशन जे आहेत ते सेम आहेत. बुकमध्ये जे दिलेलं आहे ते आपण इथे सिम्प्लिफाय करून बघूया आणि हीच व्हॅल्यू भेटेल. बघा सपोज इथे आपल्याकडे किती आहे 7/√3/3 आहे बरोबर ना. तर बघा 7/√3 जे आहे इथे डिनॉमिनेटर जी 3 जी टर्म आहे
ती या पद्धतीने लिहू शकतो √3 इंटू √3 करेक्ट. आणि अगेन हा √3 गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला किती भेटेल 7/√3 भेटेल. बघा ही जी टर्म आहे आणि ही जी टर्म आहे सेमच आहे बरोबर ना. म्हणजे कोणतंही सोल्युशन तुम्ही राईट केलं तरी चालेल. कळतंय या पद्धतीने. ओके तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे जे होल एक्झाम्पल आहे ते सिम्प्लिफाय करायचं होतं. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 टर्म फाइंड करायच्या होत्या. फर्स्ट म्हणजे एक साईड फाइंड करायची होती आणि सेकंड म्हणजे आपल्याला त्या ट्रायंगलची सर्कम रॅडियस फाइंड करायची होती. सर्कम रॅडियस म्हणजे काय तर तो जो ट्रायंगल आहे त्या भोवती जो काही सर्कल ड्रॉ होणार आहे त्या सर्कलची आपल्याला सर्कम रॅडियस फाइंड करायची आहे. ठीक आहे. ओके तर त्यासाठी हा साइन रूल होता. साइन रूल या पद्धतीने तो होता. सर्कम रॅडियस जर कॅल्क्युलेट करायची असेल तर नेहमी तुम्ही या पद्धतीने तो साइन रूल राईट करायचा आहे. A/sin A, B/sin B, C/sin C = 2R. ठीक आहे. आणि कोणता तरी एक रेशो = 2R कन्सिडर करायचा आहे आणि मग ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. आणि इथे तर मी सांगितलेलंच आहे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. सो या पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल नंबर 3 होतं. ओके तर आता आपले 3 एक्झाम्पल आपले अभ्यासून झालेले आहेत. अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे सर्व टाईपचे एक्झाम्पल क्लिअर होतील. ठीक आहे. आता अजून एक थोडंसं मॉडिफाय झालेलं एक्झाम्पल बघूया. सो या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. हा क्वेश्चन आपल्याकडे गिवन आहे. आता बघा कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. सो इथे मी सोल्युशन राईट करतो. सोल्युशन बघा आधी एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. आपल्याकडे काय आहे एक ट्रायंगल आहे. द अँगल ऑफ ट्रायंगल ABCR इन AP. ठीक आहे. ते ट्रायंगलचे जे काही अँगल्स आहेत ते इन AP मध्ये आहेत. आता AP म्हणजे काय तर APचा मिनिंग काहींना समजलेला असेल पण ज्यांना समजलं नसेल त्यांनी बघा AP म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन ही कॉन्सेप्ट तुमची 10th स्टँडर्डमध्ये झालेली आहे. त्यासाठी एक सेपरेट चॅप्टर तुम्हाला अभ्यासण्यासाठी होता अर्थमॅटिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे. ती कॉन्सेप्ट तुम्ही डिटेलमध्ये त्यावेळेस अभ्यासलेलीच आहे. तीच कॉन्सेप्ट इथे आहे. सिम्पल फक्त जे काही अँगल्स आहेत ट्रायंगलचे ते अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. ठीक आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे अँड BCचा रेशो दिलेला आहे B/C = √3/2 देन फाइंड अँगल ABC म्हणजे 3 जे अँगल्स आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. आता व्यवस्थित बघा महत्त्वाची जी स्टार्टिंग आहे सोल्युशनची ती आहे इथे AP पासून. ठीक आहे. हा जो AP आहे तो AP म्हणजे नक्की काय आहे आणि त्या APने आपल्याला हे अँगल्स कशा पद्धतीने राईट करता येईल किंवा कशा पद्धतीने इक्वेशन फॉर्म करता येईल ते आधी बघा. ठीक आहे. आपल्याला ABCच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत कॅपिटल ABCच्या बट त्या कशा दिलेल्या आहेत इन AP मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. सो बघा गिवनमध्ये काय आहे आधी ते राईट करतो. सो गिवनमध्ये आपल्याकडे फक्त एवढंच आहे. ठीक आहे ना अँगल्स आर इन AP. अँगल्स म्हणजे कोणते आता ABC. ठीक आहे. अँगल्स आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे AP. ठीक आहे. अँड B आणि Cचा रेशो दिलेला आहे किती √3/2. ठीक आहे. या पद्धतीने हीच टर्म जी आहे ना ती आपण या पद्धतीने पण लिहू शकतो B/C = √3/√2. ठीक आहे. या पद्धतीने देखील लिहू शकतो. आता बघा पुढे आपल्याला काय फाइंड करायचं आहे देन फाइंड अँगल ABC. फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याकडे गिवन काय आहे अँगल्स आर इन AP. मग याच्यावरनं काय स्टेटमेंट भेटणार आहे ते आधी आपल्याला चेक करावं लागेल. ठीक आहे. तर बघा आधी आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनची जी काही कॉन्सेप्ट आहे ती एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊया. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन AP नक्की काय आहे बघा. सपोज आपल्याकडे काही एलिमेंट्स एका सिक्वेन्सने गिवन आहेत. जी नंबरची जी अरेंजमेंट आहे ना ती काहीतरी सिक्वेन्स वाईज असते आणि तिलाच आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणत असतो. ठीक आहे. बघा त्यांचा जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स कॉन्स्टंट असतो. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर जे काही नंबरची अरेंजमेंट असणार आहे त्या प्रत्येक नंबरमधील जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. ते सबट्रॅक्शन कॉन्स्टंट असतं. म्हणजे बघा सपोज 1, 2, 3, 4 या पद्धतीने एक सिक्वेन्स आहे. ही पुढे याच पद्धतीने वाढत जाईल. ठीक आहे. 1 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 2 भेटेल, 2 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 3 भेटेल, 3 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 4 भेटेल. या पद्धतीने एक सिक्वेन्स तयार होईल. ठीक आहे. बेसिकली आपल्याला तो टॉपिक नाही अभ्यासायचा अर्थमॅटिक प्रोग्रेशन नक्की काय आहे. फक्त ती आयडिया आपल्याला ती यूज करायची आहे. त्यावरनं आपल्याला एक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. ठीक आहे ना. मग ते आधी ह्या काउंटर एक्झाम्पलने समजून घ्या. तर बघा 1, 2, 3 या पद्धतीने मी एक सिक्वेन्स घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा सपोज इथे हा जो 1 एलिमेंट आहे आणि इथे जो 3 एलिमेंट आहे.
ठीक आहे. याच्यातला डिफरन्स जो आहे, मी काय म्हणलं अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट आहे का इथे बघा, जर 2 - 1 केलं, याला आपण म्हणतो, हे माहीतच आहे तुम्हाला, याला फर्स्ट टर्म म्हणतो म्हणजे T1, याला म्हणतो आपण T2, याला म्हणतो आपण T3. ठीक आहे, त्याची काही गरज नाही, फक्त मी तो एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आणि जो डिफरन्स आहे D, तो आपण कसा कॅल्क्युलेट करतो, T2 - T1. सो इथे किती आहे T2, 2 - 1 आपल्याला ऑब्वियसली 1 भेटेल. नंतर इथे बघा 3 - 2 जर केलं तरी 1 भेटेल, 4 - 3 केलं तरी 1 भेटेल. पुढच्या टर्ममधून मागची टर्म सबट्रॅक्ट करायची आहे. ठीक आहे, म्हणजे इथे डिफरन्स प्रत्येक टर्मसाठी काय आहे, कॉन्स्टंट भेटतोय. म्हणजे ही जी काही सिक्वेन्स आपल्याकडे आहे ही अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण ते राईट करू शकतो. किंवा असं देखील म्हणू शकतो, इथे डिफरन्स कॉन्स्टंट, आणि असं देखील म्हणू शकतो काय की इथे बघा ही जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म आणि ही जी थर्ड टर्म आहे, ह्यांची ॲडिशन ही मिडल टर्मला 2 टाइम्सने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वलच्या फॉर्मॅटमध्ये भेटते. म्हणजे या पद्धतीने मी राईट करतो बघा, 2 टाइम्स ऑफ मिडल टर्म, या पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणजे या पद्धतीने 2 टाइम्स ऑफ मिडल टर्म किती आहे, ती 2 आहे. ठीक आहे, 2 टाइम्स ऑफ मिडल टर्म ती देखील 2 आहे, विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म. फर्स्ट टर्म किती आहे 1 प्लस थर्ड टर्म किती आहे 3 आहे. बघा इथे 2 2चा होईल 4 आणि 1 + 3 किती भेटेल आपल्याला 4 भेटेल. ठीक आहे, बघा सेम भेटतंय, 4 = 4. कळतंय बघा, 2 टाइम्स मिडल टर्म MT, ठीक आहे, इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. बघा म्हणजे जर एखादी सिक्वेन्स ही जर अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असेल तर हा फॉर्म्युला आपण राईट करू शकतो, 2 × मिडल टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. ठीक आहे, बघा कोणती टर्म घ्या, सपोज इथे मी एलिमेंट एक्सटेंड केला, सपोज इथे मी 5 घेतला. ठीक आहे, 5 घेतला तर इथे बघा मिडल टर्म किती झाली 3 4 5. ह्या 3 टर्म्समध्ये मिडल टर्म कोणती झाली 4 झाली, बरोबर. तर इथे फर्स्ट टर्म बघा, मी जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथे पुट केलं तर आपल्याला काय भेटेल, वेगळा कलर चूज करतो बघा, 2 × मिडल टर्म किती आहे आता इथे 4 आहे, ती इथे पुट केली. ठीक आहे, विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म किती आहे आता, फर्स्ट टर्म म्हणजे ह्या 3 एलिमेंटसाठी फक्त ही 3. ठीक आहे, प्लस जी सेकंड टर्म, सेकंड म्हणण्याऐवजी इथे किती म्हणायला पाहिजे, थर्ड टर्म म्हणायला पाहिजे, बरोबर ना. फर्स्ट सेकंड आणि ही मिडल म्हणजेच आपली सेकंड असते, पण त्याला मिडल म्हणलं म्हणजे ही आपली कशी असेल थर्ड टर्म असेल, हे लक्षात घ्या. इथे काय असेल थर्ड टर्म असेल, हां थर्ड टर्म. ओके, थर्ड टर्म किती आहे आता इथे आपली 5 आहे. ओके, तर इथे किती 5. आणि बघा कॅल्क्युलेशन करूया, 4 × 2चा 8 आणि इकडे पण आपल्याला किती भेटते 3 × 5चा 8, बरोबर. या पद्धतीने म्हणजे मला सांगायचं काय होतं की ज्या आपण कोणत्याही 3 टर्म जर कन्सिडर केल्या सिक्वेन्समधील, ठीक आहे ना, तर त्या या पद्धतीने कोणत्याही म्हणजे सिक्वेन्स वाईज बघा, सिक्वेन्सली जर इथून स्टार्ट केलं तर कम्प्लिटली ह्याच टर्म घ्यायच्या आहेत. ठीक आहे, इथून स्टार्ट केलं तर या पद्धतीने त्या 3 टर्म्स घ्यायच्या आहेत. ते या पद्धतीने 3 टर्म्सच काय घ्यायचे आहेत, कारण इथे आपल्याला ते अँगलच्या लँग्वेजमध्ये यूज करायचं आहे, कारण ट्रायंगलमध्ये अँगल जे आहेत ते 3 अँगल्स असतात. ठीक आहे ना, म्हणून इथे मी तुम्हाला 3 टर्म्सच फक्त कशा पद्धतीने अप्लाय होतात इथे या फॉर्म्युल्यामध्ये ते एक्सप्लेन केलं. फॉर्म्युला कोणता, तर हा फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजेच आता इथे बघा आपल्याकडे अँगल्स किती आहेत ABC, अँगलवरती या पद्धतीने तो फॉर्म्युला अप्लाय होईल. बघा इथे टर्म्सऐवजी आता इथे 1 2 3 आहे ना, तर त्याच्याऐवजी आता किती आहे अँगल ABC आहे, म्हणजे ते या पद्धतीने राईट करता येईल अँगल A. ठीक आहे, त्यानंतर कॉमा अँगल B, त्यानंतर कॉमा अँगल C. आता बघा ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे कशा पद्धतीने अरेंज करता येईल, तर कशा पद्धतीने बघा 2 × मिडल टर्म कोणती आहे B आहे, म्हणजे मला इथे या पद्धतीने जाईल 2 × B इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म. फर्स्ट टर्म किती आहे, फर्स्ट टर्म म्हणजे हा A आणि थर्ड टर्म म्हणजे ही ते C, म्हणजे A + C. ठीक आहे, म्हणजे हा थोडक्यात काय झाला आपला फॉर्म्युला क्रिएट झाला, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कधी ज्या वेळेस ते जे अँगल्स आहेत ते अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असेल तर आपण ते या पद्धतीने राईट करू शकतो, करेक्ट. बघा हा झाला आपला एक फॉर्म्युला अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असेल तर.
ठीक आहे. मी फक्त फॉर्म्युला क्रिएट करून दाखवला आणि ते जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला ह्या एक्झाम्पल थ्रू, ह्या काउंटर एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन केलं. ठीक आहे, व्यवस्थित अंडरस्टँड झालेलं असेल. सो आता बघा आपल्याला हे रिलेशन भेटलं आणि आता ह्या रिलेशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. बघा तर 2b = a+c आहे, बरोबर. आता जे नेक्स्ट सोल्युशन आहे ते मी पुढच्या स्लाईडमध्ये राईट करतो. ठीक आहे, तर बघा ते रिलेशन मी पुन्हा इथे राईट करतो. जर AP मध्ये जर असेल तर ते आपण या पद्धतीने राईट करू शकतो, 2b = a+c. ठीक आहे, आत्ताच आपण ते फाइंड केलेलं आहे, a+c. ओके, आता बघा a+c ची जी व्हॅल्यू आहे ती कशा पद्धतीने फाइंड करायची, तर आपल्याला एक रिलेशन माहीत आहे. ट्रायंगलचे जे अँगल्स असतात त्या सर्व अँगलची ॲडिशन किती असते, 180, बरोबर, वी नो. आणि आता इथे बघा a+c मी ते ॲज इट इज ठेवतो, a+c, आणि हा जो b अँगल आहे तो इकडे 180 कडे नेतो. ठीक आहे, 180. आता इकडे आल्यानंतर काय होईल, तो मायनस होईल, 180 मायनस अँगल बी, या पद्धतीने रिलेशन भेटेल, बरोबर. असं काय केलं तर बघा a+c ही जी व्हॅल्यू आहे 180 मायनस बी ती मला इथे ह्या रिलेशनमध्ये पुट करता येईल. ठीक आहे, म्हणजे मला या पद्धतीने भेटेल, देअरफॉर 2b = a+c च्या ऐवजी आता मला काय पुट करतील, 180 मायनस बी, 180 मायनस बी. बघा, आणि हे जर सॉल्व केलं तर मला कोणत्या अँगलची व्हॅल्यू भेटेल, अँगल बी भेटेल, बरोबर. बघा म्हणून त्यासाठी आपल्याला इथे हे अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जे रिलेशन आहे ते आधी आपल्याला फाइंड करायचं होतं. ठीक आहे, आणि त्यावरून आपल्याला हे सॉल्व करता येणार आहे. तर बघा आपण बी फाइंड करूया. सो इथे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करता येईल, तर हा बी जो इकडे मायनस आहे ना तो इकडे आणा, म्हणजे आपल्याला भेटेल 2b + b, इकडे किती शिल्लक राहील, 180, बरोबर. आणि इथे ॲडिशन करून किती भेटेल, 3b = 180. दॅट इम्प्लाइज b ची व्हॅल्यू किती भेटेल, b = हा 3 इथे बीला मल्टिप्लाय आहे तो इकडे डिवाइड होईल, म्हणजे 180/3 आणि दॅट इज 60 डिग्री, बरोबर ना. म्हणजेच आपल्याला अँगल किती भेटला, बी किती भेटला, अँगल b = 60 डिग्री, या पद्धतीने. ओके, याला पण आपण बॉक्स करून ठेवूया, अँगल बी 60 डिग्री भेटला. आता आपल्याला एकच अँगल भेटला, बघा आपल्याला अजून अँगल ए आणि सी फाइंड करायचं आहे, बरोबर ना. मग बघा तर आता रिमेनिंग अँगल फाइंड करण्यासाठी बघा आपल्याकडे जे गिवन सेकंड मटेरियल होतं, म्हणजे हा जो रेशो आहे यावरून आपल्याला फाइंड करता येईल. ठीक आहे, साईडच्या रेशोवरून आपल्याला फाइंड करता येईल. तर इथे BCचा रेशो दिलेला आहे 3/2. ठीक आहे, सॉरी √3/√2. आणि म्हणजे इथे आपल्याला कोणती टर्म आपल्याला अप्लाय करता येईल किंवा कोणता रूल आपल्याला अप्लाय करता येईल, तर साइन रूल. ठीक आहे, साइन रूल जर आपण अप्लाय केला तर आपल्याला ते हे सिम्प्लिफाय करता येईल. ठीक आहे, म्हणजे बघा या पद्धतीने मी तो रूल इथे राईट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. सो साइन रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे, बरोबर. सो बाय साइन रूल साइन रूल का, तर आपल्याला त्याच टर्ममधील टर्म्स गिवन आहेत. ठीक आहे ना, साइन रूलमधील टर्म्स गिवन आहेत. तर साइन रूल असतो आपल्याकडे a/sin A, त्यानंतर स्मॉल b/sin B. ठीक आहे, एवढाच राईट करूया कारण एवढ्याच टर्म आपल्याकडे गिवन आहेत, बरोबर. बघा अँगल बी गिवन आहे, बरोबर. नंतर स्मॉल b गिवन आहे, इथे कोणतं गिवन आहे एकदा बघून घेऊया. ठीक आहे, सॉरी b आणि c गिवन आहे, बरोबर ना. बघा रेशो किती आहे इथे, b आणि c मधलेला आहे. तर म्हणजे आपल्याला ही फर्स्ट टर्म कॅन्सल करावी लागेल, करेक्ट. ओके, म्हणजे मग आपल्याला पुढची पण लिहून घ्यावी लागेल, इथे स्मॉल c/sin C. ओके, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. बघा आपल्याला रेशो माहीत आहे, b/c किती आहे, √3/√2. ही व्हॅल्यू इथे पुट करता येईल. अँड अँगल बी किती आहे, 60 डिग्री भेटलेला आहे, तो इथे पुट करता येईल. म्हणजे बघा अँगल बी माहिती आहे इथली टर्म, तर BC माहिती आहे इथली आणि इथली टर्म. म्हणजे आपल्याला ही जी टर्म आहे इथली a/sin A ची ही यूज करायची काही गरज नाही. ठीक आहे, त्याच्यातली कोणती टर्म गिव्हनच नाही आहे. सो आपण सिम्पली sin B आणि sin C ह्या उरलेल्या दोन टर्मवरनं रिलेशन फाइंड करूया. ठीक आहे, तर हे जे रिलेशन आहे बघा ती या पद्धतीने लिहितो, b/sin B = c/sin C आहे. ठीक आहे, ते आपण या पद्धतीने लिहू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे बघा या पद्धतीने भेटेल ते b × sin C. ठीक
ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या पद्धतीने भेटेल आणि इथे सी इंटू साईन बी, स्मॉल सी इंटू साईन बी आणि त्यानंतर बघा बी सीचं आपल्याला प्रोपोर्शन माहिती आहे बरोबर ना. मग हा सी इकडे डिवाईड करूया आणि हा साईन सी इकडे आणूया. ठीक आहे. बघा हा साईन सी इकडे आणायचा आहे आणि हा सी जो आहे ना तो इकडे न्यायचा आहे ह्या साईडला. म्हणजे काय भेटेल बी अपॉन सी. असं का करून घेतलं कारण बी अपॉन सीचा रेशो आपल्याला माहीत आहे बरोबर ना. इथे बघा बी अपॉन सी म्हणजे बी ॲज सी. ठीक आहे. म्हणून मी ती या पद्धतीने अरेंज करून घेतलं बी अपॉन सी आणि हा साईन सी इकडे आणल्यानंतर काय भेटेल साईन बी अपॉन साईन सी. करेक्ट. या पद्धतीने बेसिकली ते डायरेक्ट राईट केलं असतं तरी चाललं असतं पण मी ते तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवलं की नक्की ती टर्म कशा पद्धतीने भेटणार आहे. सो आता व्हॅल्यू पुट करायची आहे फक्त. बघा बीची म्हणजे बी अपॉन सीचा रेशो किती आहे √3 अपॉन √2. ठीक आहे. √3 अपॉन √2 विच इज इक्वल टू किती आहे साईन बी बरोबर. आणि बी अँगल आपल्याला माहीत आहे 60 डिग्री. आपण तो राईट करूया डायरेक्ट. ठीक आहे. बघा साईन 60 डिग्री. ओके. आणि इकडे खाली साईन सी ॲज इट इज येणार आहे कारण सी अँगल आपल्याला माहीतच नाही. ठीक आहे. मग ती ॲज इट इज ठेवूया. बघा आपल्याला म्हणजे इथे सी हा जो अँगल आहे तो आपल्याला फाइंड होईल. ठीक आहे. आता ह्या टर्मवरनं आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटणार आहे साईन सीची व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे. मग बघा हा साईन सी आधी इकडे मल्टिप्लाय करूया याला. ठीक आहे. इथे डिवाइड आहे ना तो इकडे आणूया म्हणजे आपल्याला या पद्धतीने भेटेल साईन कॅपिटल सी इंटू मल्टिप्लाय किती आहे इकडे √3 अपॉन √2. ठीक आहे. आणि विच इज इक्वल टू इकडे किती शिल्लक राहील साईन 60. करेक्ट. आणि साईन 60 म्हणजेच किती बरं लिहूया चला साईन 60 नेक्स्ट स्लाईडमध्ये लिहूया. तर इकडे किती आहे साईन सी √3 अपॉन √2. ठीक आहे. सो साईन सी √3 अपॉन √2 आणि इकडे किती साईन 60. आता साईन 60ची व्हॅल्यू किती असते साईन 60ची व्हॅल्यू असते √3 अपॉन 2. ठीक आहे. मी ती डायरेक्ट लिहितो चला. साईन 60ची व्हॅल्यू किती √3 अपॉन 2 या पद्धतीने. ठीक आहे. साईन 60ची व्हॅल्यू आपण पुट केली. आता आपल्याला साईन सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. बघा साईन सी इथे ॲज इट इज ठेवूया आणि ही जी टर्म आहे ही साईन सीला कशी आहे मल्टिप्लाय आहे. इकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल म्हणजे या पद्धतीने भेटेल साईन सी. ठीक आहे. कॅपिटल सी इज इक्वल टू इकडे किती होता √3 अपॉन 2 आणि ही डिवाइड होणार आहे. ठीक आहे ना. ही जी टर्म आहे ह्या टर्मला डिवाइड होणार आहे. आणि जर मल्टिप्लायमध्ये लिहायचं असेल तर काय होईल ती इन्व्हर्समध्ये राईट करावी लागेल म्हणजे ती या पद्धतीने भेटेल √2 अपॉन √3. ठीक आहे ना. कळतंय काय केलेलं आहे. बघा ही जी टर्म आहे ना ती इकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड होणार आहे. ठीक आहे. फक्त मी डिवाइड करण्याऐवजी मल्टिप्लायमध्ये लिहिलं आणि जर मल्टिप्लायमध्ये जर लिहायचं असेल तर मला ही जी डिवाइडची जी टर्म आहे तिचा इन्व्हर्स करावा लागतो बरोबर ना. ओके. मग √2 अपॉन √3 या पद्धतीने राईट करता येईल. आणि आता बघा इथे कॅल्क्युलेशन करूया. सो साईन सी इज इक्वल टू √3 गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला भेटेल √2 अपॉन 2. दॅट मीन्स इथे बघा या पद्धतीने भेटेल √2 अपॉन हा जो 2 आहे तो या पद्धतीने लिहूया √2 इंटू √2. ठीक आहे. आणि अगेन √2 गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला किती भेटेल 1 अपॉन √2. करेक्ट. या पद्धतीने. आणि हीच कोणाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला साईन सीची व्हॅल्यू भेटेल. लक्षात घ्या आपल्याला साईन सीची व्हॅल्यू नाही फाइंड करायची तर आपल्याला फक्त सीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. म्हणजे अँगल सी फाइंड करायचा आहे. सो साईनच्या कोणत्या अँगलची किंमत 1 अपॉन √2 आहे तर साईन 45. ठीक आहे. मी इथे राईट करून ठेवतो. सो आपल्याला मग डायरेक्टली काय लिहिता येईल इथे अँगल सी इज इक्वल टू किती भेटेल आपल्याला 45 डिग्री भेटेल. ठीक आहे. 45 डिग्री. ओके. याला पण बॉक्स करून ठेवूया. सो अँगल सी कॅल्क्युलेट झालेला आहे. आता बघा अँगल बी कॅल्क्युलेट झाला, अँगल सी कॅल्क्युलेट झाला. आता कोणता बाकी आहे अँगल ए बाकी आहे. ठीक आहे. आणि बघा तो आपल्याला डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येईल कशा पद्धतीने तर आपल्याला रिलेशन माहीत आहे ट्रायंगलच्या जे 3 अँगल्स आहेत त्या 3 अँगलचे ॲडिशन किती असते 180 असते बरोबर. म्हणजेच आपल्याला ते या पद्धतीने राईट करता येईल. बघा वी नो अँगल ए
प्लस अँगल बी प्लस अँगल सी विच इज इक्वल टू 180 डिग्री. आणि बघा याच्यातला अँगल ए माहीत नाही बरोबर, पण बी आणि सी माहीत आहे. ठीक आहे, सो अँगल ए ॲज इट इज प्लस अँगल बी किती होता आपल्याकडे 60 डिग्री फाइंड झाला होता बरोबर, 60 डिग्री प्लस अँगल सी किती भेटला आपल्याला 45 डिग्री विच इज इक्वल टू 180. बघा हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला अँगल ए कॅल्क्युलेट होईल. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल ए प्लस याची ॲडिशन केल्यानंतर किती भेटेल, इथे 5 आणि 6 4 आपल्याला भेटेल 10 बरोबर ना. तर इथे 105 हे लक्षात घ्या बरोबर. आणि इकडे किती 180 म्हणजेच आपल्याला अँगल ए इज इक्वल टू हा जो 105 आहे तो इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल 105 आणि हे सबट्रॅक्शन किती भेटेल 180 मायनस 105 180 मायनस 105 म्हणजे इथे किती भेटेल 10 7 इथे 5 7 0 म्हणजे किती भेटते आपल्याला 75 भेटते. म्हणजेच आपल्याला इथे अँगल ए किती भेटेल 75 डिग्री भेटेल. ठीक आहे, हा आपला थर्ड अँगल असेल. ठीक आहे, अँगल ए या पद्धतीने. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला अँगल ए बी आणि सी ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. ठीक आहे, ओके. तर बघा थोडक्यात एकदा एक्झाम्पल रिवाईज करूया, म्हणजे कुठे कोणाचा डाऊट असेल तर तो क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, एक्झाम्पल खूप इझी होतं. ठीक आहे, फक्त जे काही गिवन मटेरियल जे आहे ते थोडंसं व्यवस्थित समजून घेत चला. नक्की आपल्याला काय दिलेलं आहे, काय गिवन आहे, कशा पद्धतीने दिलेलं आहे ते व्यवस्थित समजून घेत चला. ठीक आहे, ते जर व्यवस्थित अंडरस्टँड झालं तर पुढे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करण्यासाठी इझी जातं. बघा इथे आपल्याला एक्झाम्पल 4मध्ये अँगल्स ऑफ ट्रायंगल ए बी सी आर इन ए पीमध्ये दिलं होतं. ठीक आहे, ए पी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन अँड रेशो दिला होता साईडचा बी ॲज सी इज इक्वल टू √3 ॲज √2. देन फाइंड ए बी सी आपल्याला अँगल्स फाइंड करायचे होते. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला जे गिवन आहे ते मी इथे राईट करून घेतलं आणि त्या गिवनमध्ये सांगितलेलं काय आहे की अँगल्स आर इन ए पी. मग ए पीमध्ये असल्यामुळे आपण एक रिलेशन फाइंड केलं. ठीक आहे, ते रिलेशन आपल्याला भेटलं 2b इज इक्वल टू ए प्लस सी. म्हणजेच काय तर 2 इंटू मिडल टर्म विच इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म. ठीक आहे, आता इथे 3 टर्म्स फक्त कन्सिडर केलेल्या आहेत कारण आपल्याला इथे अँगल्स हे किती असतात 3 अँगल्स असतात ट्रायंगलमध्ये, त्यामुळे इथे फक्त 3 टर्म्ससाठीच आपण इथे रिलेशन फाइंड केलं, हे लक्षात घेणे. ठीक आहे, ओके. मग ते रिलेशन आपल्याला भेटलं या पद्धतीने, त्यानुसार आपण ते जे अँगल्स आहेत ते या पद्धतीने राईट केले 2b इज इक्वल टू ए प्लस सी. ठीक आहे, आणि आता सिम्पली आपण यामध्ये व्हॅल्यू पुट करून दिली, पण त्याआधी आपण इथे ए प्लस सीची ॲडिशन जी आहे ती आपण एका रिलेशननी फाइंड केली. बघा या पद्धतीने ए प्लस बी प्लस सी म्हणजे तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते टोटल 180 असते. त्यावरनं ए प्लस सीची जी व्हॅल्यू आहे ती भेटली 180 मायनस बी, ती इथे पुट करून दिली. 2b इज इक्वल टू 180 मायनस बी भेटलं, त्यावरनं आपल्याला बीची व्हॅल्यू भेटली. सिम्प्लिफाय केल्यानंतर अँगल बी भेटला आपल्याला 60 डिग्री. ठीक आहे, ओके. अँगल बी भेटला, आपल्याला अँगल ए आणि सी फाइंड करायचं आहे. मग आता ते कशा पद्धतीने फाइंड करता येईल तर बघा अजून आपल्याकडे गिवन काय होतं हे तर आपण ए पीवरनं फाइंड केलं बरोबर ना. अँगल बीपर्यंत आलो ते आपण ए पीवरनं आलो बरोबर ना. आता आपल्याला गिवनमध्ये अजून एक टर्म आहे ती म्हणजे साईडचे रेशो बी ॲज अ सी किती आहे √3 ॲज अ √2 म्हणजेच ते आपण या पद्धतीने लिहू शकतो बी अपॉन सी इज इक्वल टू √3 अपॉन √2. ठीक आहे, मग हे रिलेशन यूज केलं आपण पुढे रिमेनिंग अँगल फाइंड करण्यासाठी. मग ते कशा पद्धतीने यूज केलं तर त्यासाठी आपल्याला साइन रूल यूज करता येईल. ठीक आहे ना, बी आणि बी माहिती आहे, सी पण माहिती आहे, म्हणजे त्याचा रेशो माहिती आहे आपल्याला आणि सोबत एक अँगल पण माहीत आहे म्हणून आपण साइन रूल यूज केला. ठीक आहे, ओके. मग आता त्यावरनं बघा इथे मी साइन रूल राईट केला आणि त्यामध्ये सिम्पली व्हॅल्यू पुट करून दिला. ठीक आहे, साइन रूलमधील ही जी फर्स्ट टर्म आहे ती यूज करण्याची काही गरज नाही कारण आपल्याला फक्त अँगल सी फाइंड करायचा आहे त्यावरनं, त्याच्यामुळे आणि गिवन काय आहे त्याच्यावरनं आपण डिस्कस करत असतो. ठीक आहे, ओके. तर बी सी हे सिम्प्लिफाय केलं, आधी थोडंसं मॉडिफाय करून घेतलं. बीने इथे साइन सीला मल्टिप्लाय केलं, सीने साइन बीला मल्टिप्लाय केलं. असं का केलं तर आपल्याला बी अपॉन सी ही टर्म माहिती आहे बरोबर ना, म्हणून मी ती इथे आपल्या रूलमध्ये ती तयार करून घेतली बी अपॉन सी. बघा या पद्धतीने, ओके. बी अपॉन सी इकडे तयार करून घेतली, इकडे साइन बी अपॉन साइन ती तयार झाला. ठीक आहे,
साइन बी अपॉन साइन सी तयार झाला. आता याच्यामध्ये आपल्याला सिम्पली व्हॅल्यू पुट करायची आहे. सो विच इज इम्प्लाइज बी अपॉन सी म्हणजेच √3 अपॉन √2 विच इज इक्वल टू साइन बी म्हणजे साइन 60 मला राईट करता येईल, साइन सी ॲज इट इज ठेवता येईल. साइन 60ची व्हॅल्यू आपण पुट केली. बघा हे सिम्प्लिफाय केलं. साइन 60ची व्हॅल्यू √3 अपॉन 2 पुट केली. सिम्प्लिफाय केल्यानंतर साइन सीची व्हॅल्यू भेटली. साइन सी इज इक्वल टू 1 अपॉन √2 भेटला आपल्याला, बरोबर. आपल्याला सीसाठी सिम्प्लिफाय करायचं आहे. सो साईनच्या कोणत्या अँगलची किंमत व्हॅल्यू जी आहे ती 1 अपॉन √2 आहे, तर आपल्याला ती भेटेल 45 डिग्री, बरोबर. म्हणजेच आपल्याला अँगल सी किती कॅल्क्युलेट होईल, 45 डिग्री होईल. आता बघा बी पण फाइंड झालेला आहे, सी पण फाइंड झालेला आहे. आता रिमेनिंग अँगल कोणता आहे, अँगल ए आहे. ती सिम्पली आपल्याला या रिलेशनवरनंच फाइंड करता येईल. ए बी सीची ॲडिशन 180 असते. मग बी आणि सीची व्हॅल्यू आपण पुट करून दिली आणि आपल्याला अँगल ए कॅल्क्युलेट झाला. अँगल ए इज इक्वल टू 75 डिग्री. ठीक आहे. बघा तिन्ही अँगलची जर ॲडिशन केली तर अगेन आपल्याला किती भेटणार आहे, ॲडिशन 180 भेटणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे होल एक्झाम्पल होतं ते या पद्धतीने सॉल्व करायचं होतं. तर आपण टोटल किती एक्झाम्पल बघितलेले आहेत, 4 एक्झाम्पल बघितले, बरोबर. टोटल ह्या लेक्चरमध्ये 4 एक्झाम्पल बघितलेले आहेत. व्यवस्थित सर्व एक्झाम्पल जे आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. मी सर्व टाईपचे एक्झाम्पल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यापुढे जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.